दारिद्र्य आणि मरण ह्यामधून मला मरण आवडते. मरणाची यातना अल्प असते, पण गरिबीची यातना न संपणारी असते. म्हणून गरिबी ही अत्यंत वाईट आणि गरिबी माणसाला माणसामध्ये बसू देत नाही. म्हणून लक्ष्मीची साधना ही गरिबी दूर होण्यासाठी आपण केली पाहिजे. नमस्कार मंडळी, आज आपण गरिबी जाऊन श्रीमंती यावी यासाठी शास्त्रामध्ये काही उपाय आलेले आहेत. ते उपाय आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हा मंत्र लिहायला विसरू नका. नक्की तुमच्यावर लक्ष्मीची कृपा होईल. सबस्क्राईब करायला विसरू नका. रोज रात्री पूजा केल्यानंतर, लक्ष्मी पूजन केल्यानंतर घरामध्ये व्यावसायिक ठिकाणी शंख अथवा डमरू वाजवावे. त्यामुळे घरातील दारिद्र्य विना कटकट निघून जाते. ज्या वेळी आपण समुद्रकिनारी फिरायला जातो त्यावेळी जलदेवतेला प्रार्थना करून एक नारळ कुंकू त्याच्यावरती लावून आपण समुद्रामध्ये विसर्जित करावा. तात्काळ नफा हे त्याचे सूत्र आहे, म्हणून लगेच आपल्याला नफा मिळू शकतो. नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल तर हा उपाय करावा. सर्वात प्रथम उजव्या हातावर काळ्या रंगाचा दोरा बांधलेला असेल तर सर्वात प्रथम तो काढून टाकावा आणि त्याऐवजी पंचरंगी धागा बांधावा. दररोज सकाळी कबुतरांना ज्वारी टाकावी. प्रगती ही 100% त्यामुळे होतच होते. वास्तूमध्ये किंवा पूजेमध्ये कोणत्याही प्रकारची अंत्यविधीची रक्षा ठेवू नये. जर ठेवली तर त्यामुळे लक्ष्मी नाराज होऊन घरामधून निघून जाऊ शकते आणि घरामध्ये दारिद्र्य येऊ शकते. एका मोठ्या संगमरवरी कुंडात उत्तरेस कमळाचे रोप लावावे. त्यामुळे व्यावसायिक ध्येयप्रत तुमची त्या कमलासमान फुलून वाटचाल होईल. घरामध्ये सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या अगोदर झाडू मारावा. त्यामुळे घरामध्ये दारिद्र्य येत नाही. उत्तर पूर्वेला दरवाजा असेल तर तांदळाचं आणि पश्चिम दक्षिणेला दरवाजा असेल तर गव्हाचे स्वास्तिक उंबऱ्यावर काढावं. त्यावर मधोमध सुपारी व 4 बिंदूवर रुपया, हळकुंड, खारीक व बदाम असं क्रमाने ठेवावे. किंवा विड्याच्या पानावर अक्षदा, सुपारी ठेवून ते पान उंबऱ्यावर ठेवा. किमान सणासुदी लावा वा वाढदिवसाला वगैरे तरी ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये नांदेल, दारिद्र्य निघून जाईल आणि पैशाची कमतरता कधीच भासणार नाही. पैशाची कधीही कमतरता भासणार नाही. फक्त हा उपाय न चुकता तुम्ही करा. पिंपळाची नित्य पूजा करून त्याला पाणी घालावं व दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र म्हणून 108 प्रदक्षिणा घालाव्यात व सूर्यास्ताच्या नंतर तेथे साजूक तुपाचे निरांजन लावून ठेवावं. तुमच्या मस्तकावर लक्ष्मीचा सदैव वरद हस्त राहील. घरामध्ये कधीच पैशाची कमतरता भासणार नाही. त्यानंतर कुलदैवताचे वर्षातून एकदा का होईना पण दर्शन घ्यावं. त्या दैवतेचा अभिषेक करावा, त्याची षडोपचारी पूजा करावी आणि कधीही टाळाटाळ या गोष्टीमध्ये करू नये. तुमच्याकडे पैशाचा ओघ सतत वाहत राहील. फक्त वर्षातून एक वेळेला का होईना कुलदेवतेला आपण जाऊन त्याचं दर्शन आणि पूजा वगैरे केली पाहिजे. त्यानंतर गुरुपुष्यामृत योगावर सोनाराकडून कमीत कमी 1 मिलीग्रॅम तरी सोने न विसरता घेतलं पाहिजे. प्रसंगी तुम्ही पोटाला चिमटा घेऊन का होईना पण सोनं विकत आणा. गुरुपुष्यामृत योग केव्हा आहे हे पंचांगात किंवा कॅलेंडरवर दिलेले असतेच. तो दिवस माहीत करून घ्यावा व लक्षात ठेवावा. पुरेसे सोने जमा झाले की पत्नीलाच एखादा दागिना करावा. गुरुपुष्यामृतावर खरेदी केलेले सोने
त्याचं कारण असं आहे की ते परत कधी विकायची वेळ येत नाही आणि घरामध्ये कधी पैशाची सोन्याची कमतरता भासत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. त्यानंतर दरवाजाच्या डोक्यावर मंगल कलश ठेवल्यास उत्तम, पण ते शक्य नसेल तर बाजारात मंगल कलशाची स्टाईल मिळते, ती टाईल तरी आपण वरी बसवली पाहिजे. ज्या व्यक्तीच्या घरात बेलाचा वेल असतो त्या घरात लक्ष्मीचा वास सदैव असतो. एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे का, यशस्वी होण्यासाठी कर्तृत्वाला आणखी एका गोष्टीची जोड द्यावी, ती म्हणजे बायकोच्या व्यवहार चातुर्याची. म्हणून मित्रांनो, आपल्या बायकोच्या भावभावनाचा थोडा विचार करा, कारण ती आपल्या घरातली लक्ष्मी असते. आपल्या संसारात सुखी राहा, हा तोडगा स्वतःच्या अनुभवाने मी तुम्हाला सांगतोय. आपल्या घराच्या प्रवेशद्वारासमोर कोणतेही झाड असू नये हे 100% खरे आहे. त्यामुळे द्वार वैद्य हा दोष निर्माण होतो. तसेच प्रवेशद्वारावर कोणत्याही झाडाची सावली पडू नये हे देखील फार महत्त्वाचं आहे. सोने देणारे झाड जरी असले तरी त्याची सावली प्रवेशद्वारावर असू नये, अशा शब्दात वृक्ष आयुर्वेदकार या बाबतीत आग्रीपणाने सांगतात. म्हणून या गोष्टी आपण लक्षामध्ये ठेवल्या पाहिजे. आपण प्रत्येकजण चांगल्या घरामध्ये राहण्याची अपेक्षा करतो आणि आपलं घर चांगलं असावं, घर मोठं बांधावं म्हणून माणसं नेहमी प्रयत्न करतात. पण घर बांधायला कधी सुरुवात करावं, यापेक्षा कधी सुरुवात करू नये ही गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर लक्षात ठेवा, तुमची घर मालकीन जर गरोदर असेल तर गरोदर असताना बांधकामाला कधीही सुरुवात करू नये. डिलिव्हरी झाल्यानंतरच घर बांधायला सुरुवात करा. ज्यांचा विवाह होण्यास अनेक अडचणी येतात, ठरलेले विवाह मोडतात, अशांनी नवनाथ भक्तिसार याच्यामधला 28वा अध्याय दररोज संध्याकाळी 7 नंतर वाचावा. नक्की तुम्हाला तुमच्या विवाहाच्या बाबतीमध्ये असलेल्या अडीअडचणी दूर होतील. नोकरी धंद्यासाठी घरातून बाहेर पडण्यापूर्वी खालील मंत्र मनातल्या मनात 8 वेळा म्हणून मगच घराचा उंबरा ओलांडावा. तो मंत्र असा आहे: ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. हा मंत्र म्हणून जर तुम्ही घरातून बाहेर पडले तर नक्की तुमच्या नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये वृद्धी होईल, यश तुमच्या दारात येईल. प्रवासाला निघताना पण हा मंत्र म्हणूनच प्रवासाला सुरुवात करावी. तुमचा कधीही ॲक्सिडेंट होणार नाही, प्रवासामध्ये कुठलीही बाधा तुम्हाला होणार नाही, या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे. धन्यवाद मित्रांनो. ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल तर कमेंट करून सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.